मी ॲडव्होकेट मिनल मेंढे, अशोकनगर, अकोटपल येथून बोलत आहे. आमच्या एरियामध्ये तुम्ही बघू शकता की या नाल्या असतील किंवा कचरा असेल, इथे घंटागाडी येत नाही. त्याचबरोबर इथले जे नगरसेवक आहेत, गेल्या 5 वर्षापासून जेव्हापासून निवडणूक झालेली आहे आणि इथले जे नगरसेवक आहेत, ते अत्यंत झोपा काढण्यात व्यस्त आहेत. कारण की आपण इथे बघू शकता की या नाल्यावरती धाबे नाही आहेत. इथल्या नागरिकांनी स्वतः पैसे गोळा करून इथे जे नाली आहे त्याच्यावर धाबा टाकलेला आहे. त्याचबरोबर सकाळी जे आपण कचरा गोळा करायला घंटागाडी येत असते, ती घंटागाडी सुद्धा इथे येत नाहीये. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथल्या पाण्याची व्यवस्था सुद्धा व्यवस्थित नाही. त्याचबरोबर अनेक प्रश्न असे आहेत की जे रोडवरचं पोल असेल, लाईट पोल, त्याच्यावरती लाईट्स नाहीत. म्हणून इथल्या नागरिकांना अत्यंत असा त्रास सहन करावा लागतो. येण्या-जाण्याचा त्रास असेल, इथल्या नालीवरच्या धाब्याचा त्रास असेल, इथल्या पाण्याचा त्रास असेल, इथे सगळ्या गोष्टींचा त्रास आहे आणि गेल्या 5 वर्षापासून एकही नगरसेवक इथे येऊन पाहत नाही. आणि आम्ही जर त्यांच्याकडे कुठली तक्रार घेऊन गेलो तर त्या तक्रारीवर सुद्धा ते काही अंमलबजावणी न करता आम्हाला फक्त एवढं सांगतात आणि आश्वासनं देतात की आम्ही तुमच्याकडे येऊ, आम्ही तुमच्या एरियात येऊ आणि तुमचे कामं करू. त्यांनी ज्या मागच्या निवडणुकीमध्ये ते जे मागायला आले आणि त्यांनी जी आश्वासनं दिली की आम्ही तुमच्या प्रभागातील लाईट असतील, पाणी असेल किंवा नालीवरचे धाबे असतील, नाली काढण्याची व्यवस्था असेल, ही सगळी तुम्हाला करून देऊ. परंतु फक्त जेव्हा निवडणूक येते आणि ज्यावेळेस निवडणूक असते त्याच वेळेत लोक इथे येतात, खोटे आश्वासनं देतात आणि इथल्या नागरिकांना फसवून त्यांची मतं घेतात. याला आपण म्हणू शकतो की एका प्रकारे इथल्या नागरिकांची फसवणूक सुद्धा सुरू आहे. मग आता यावेळेला जेव्हा मतदान कराल तुम्ही, तर कुठल्या बाबी लक्षात घेऊन मतदान करणार? आम्हाला आता येणारी जी निवडणूक असेल महानगरपालिका, आम्हाला असं वाटते की इथला जो नगरसेवक आहे, जोही इथून निवडून येईल किंवा उमेदवार असेल, तो असा असावा की लोकांचे प्रश्न मांडणारा असावा, लोकांचे प्रश्न सोडवणारा असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो सुशिक्षित असावा. म्हणजे जेणेकरून त्याला समजेल की इथल्या लोकांना काय त्रास होतो नेमका आणि त्याच्यावर आपण कामं कशी केली पाहिजे.